इथं झोपते मी. इथं हा इथं झोपायचं. हा आणि इथं वाचलं. इथं वाचरू. हा. इथं वाचरू. तिथं गुर आणि तिकडे खालची गुर. कुणी नाही मला. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय, हा हा. भीती नाही वाटत? वाटली तरी कोणाला सांगायचं. तो बैल आहे ना, कुठलाही माणूस उद्या कुठलाही तो जीवन काळात बैल माझी जगवतो. बाप, माझ्या जवळ आला ना माणूस की तो सुटला. डायरेक्ट त्या माणसाच्या अंगावर धावून जातो. हा म्हणजे मावशी, ना तर कडेवनं उडी टाकायला 3 दिवस झाले. कडेवनं उडी टाकायला जात होती. बापरे, म्हणजे आधारच त्याचा आहे. तुम्ही आदरच आहे. मित्रांनो, 100 वर्षांची सगुणा आजी आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांचं हसू, त्यांच्या डोळ्यातलं एकटेपण आणि त्यांचा बैल हे सगळं अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. वाघ आणि गुरं खाली हा. आणि इथं घरात शिरला होता. वाघ घरात शिरला होता का? घरात त्या वटीवर गेला होता ना आणि बायला. तुम्ही कुठं होत्या मग? त्या आतमध्ये घरामध्ये? घरात जेवत होते. आता म्हणजे परत आता ही भेट करून परत यायचं आहे का नाही यायचं? मग येऊ ना आता. तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही इथं येणारच तुमच्या भेटीला. बाजा राजे हो, तेवढी तरी पुण्य तुम्ही. हा, तुम्ही पाया नका लागा, तुम्ही मोठे आहे आमच्या. तुम्ही जोपर्यंत आहेत, आता आमची 3री वेळ आहे ही इथं येण्याची. मी जिवंत आहे तोपर्यंत येणार ना. हा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला भेटायला येणार. तुम्ही काळजी करू नका. इथं आई नेंगाय बोलते. आम्ही मला पोचलं माझ्या राजे हो, तुम्ही ठेवा. मला दुसरं ठेवा. माझ्या वडील भावाप्रमाणे, माझ्या भासराप्रमाणे तुम्ही आलाय. बाकीचं काही नाही. मला दुखे, मला आनंद मोठा झाला आणि मला फार मोठं अप्रूप वाटले एवढंच. आणि आमच्या माझ्या जीवाला समाधानी वाटले. रातची गुरं जर चुकली ना, तुम्हाला सांगते मी, रातची जर गुरं चुकलीत ना, कुठं नाही गवलीत ना, रातभर सुधीत राहणार. की भूत म्हणली नाही का, साप म्हणली नाही का, चिंद म्हणली नाही. अगं सगुबाई, तुला अख्ख्या सापाने जर म्हणलं चावली तर तुला कोण ग बघा येणार? रानात पडली तर तुला कोण विचारणार आहे? आम्ही तेच आणि म्हणालो. तुम्ही म्हणताय ती दवाखान्यात मेली म्हणून ती माणसाला कळलं. आणि ते घरी मेली असती तर त्यांचा तो बरोबर कोण हे बघितलं तिकडं कोण जातंय हे मनामध्ये तिकडे जायचं येत नाही ना. मग म्हणलं असं बाई सगुबाई कुठे यायना खाली माणूस म्हणतच ना. की 4 दिवसांत 2 दिवसात सगुबाई कशी खाली नाही. बाळा म्हणले माझ्या बाईला पाणी दाखव म्हणली. मी दवाखान्यात येते आणि गेलं तिथंच मेलं. मग त्या डॉक्टरने पैसे तिच्यापाशी होते ते काढून फोटो बिटो काढले. रडत होता बैल? मग डरकं निसता बैल निसता हंबरो. मी आजींचे जे व्हिडिओ बनवले ते लाखो लोकांपर्यंत पोचले आणि तुमच्या कमेंट्स वाचताना माझं मन अक्षरशः भरून आलं. लोक लिहित होते, आजीला मदत करायला हवी होती, ती एकटी का राहत होती, आपण सगळे मिळून मदत करू शकलो असतो. अशा बऱ्याच कमेंट आहे मित्रांनो, आणि ही प्रत्येक कमेंट मी वाचलेली आहे. आणि यातूनच मला जाणवलं की आपल्या समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे. आणि मला आठवलं की आपण जर आधीच सगळे एकत्र आलो असतो तर आजीला अजून जास्त मदत मिळाली असती. आजी एकट्या राहत होत्या. घर कोसळत होतं, भिंतीवर तडे, छपरातून पाणी, पण त्या कधी तक्रारही करत नव्हत्या. त्यांचा जो आहे तो एकच आधार, त्यांचा बैल. तो त्यांच्यासाठी फक्त जनावर नव्हता, तो त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. आजी म्हणायच्या, हा माझा लेकरू आहे. त्यांनी स्वतः उपाशी राहून त्याला चारा दिलेला आहे. आज कमेंट वाचून एक विचार मनात येतो, जर आपण आधी एकत्र आलो असतो, जर मी एक आव्हान केलं असतं, जर आपण मदतीचा हात पुढे केला असता, तर कदाचित आजी अजून काही दिवस आपल्यात असत्या. त्या प्रत्येकाला आशीर्वाद दिला असता. हात वर करून आजी म्हणाल्या असत्या, देव तुमचं भलं करो. मला खूप लोकांनी मेसेज केले की तुम्ही आजींसाठी भरपूर केलं, आजींना शेवटपर्यंत साथ दिली. मित्रांनो, मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं, पण तुम्ही दिलेलं प्रेम, तुमच्या भावना आणि तुम्ही पण दाखवलेली ती मदत करायला झालेले तयार, हे पाहूनच मला जाणवलं की आपण एक कुटुंब आहोत. जर आजी आज जिवंत असत्या तर त्या म्हणाल्या असत्या, माझ्यासाठी रडू नका, पण गावात, शहरात जिथे कुणी एकटा आहे,
ज्याला आधार नाही त्याच्या पाठीशी उभे राहा. कारण आता माझ्यासारखी दुसरी आजी एकटी राहू देऊ नका. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त भावनांसाठी नव्हता, तर आज आपण एक निर्णय घेऊया की आपल्या गावात, आपल्या शेजारी अशी कुठलीच सगुण आजी एकटी राहू नये. कधीकधी त्यांना मदतीऐवजी फक्त 2 शब्द बोलण्याचीच गरज असते. कारण त्यांना मदत नको असते, त्यांना फक्त 2 शब्द बोलणारे माणसं हवीत असतात. आम्ही पण जेव्हा सगुण आजीला भेटायला गेलो होतो तेव्हा त्या आजी भरपूर गप्पा मारायच्या, कारण त्यांना कोणीच मिळत नसे गप्पा मारायला. एखाद्याला पैशापेक्षाही जास्त गरज असते, ती म्हणजे माणसाची. सगुण आजींची कथा इथे संपली, पण त्यांचा संदेश कायम जिवंत राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर एक कमेंट करा, आम्ही मदतीसाठी तयार आहोत. आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अजून कोणतीही आजी एकटी पडू नये. आजी, तुम्ही जिथे असाल तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या.